प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सर्वांना प्रेमाचा सलाम. गेल्या दिवसापासून ज्या गोष्टीकडे आपण पाहत आहोत, त्या विषयावर आपण मनन करीत आहोत, त्या विषयाकडे आपण लक्ष आपण केंद्रित करूया. पौलाचे तिमोथेला दुसरे पत्र, दुसरा अध्याय आणि वचन 1 ते 7 ही वचने आपण वाचूया. माझ्या मुला, ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान होत जा. ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमक्ष माझ्यापासून ऐकल्या, त्या इतरांना शिकविण्यास योग्य अशा विश्वासू माणसांना सोपवून दे. ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस. शिपाईगिरी करणारा माणूस संसाराच्या कार्यात गुंतत नाही, यासाठी की ज्याने त्याला सैन्यात दाखल करून घेतले त्याला त्याने संतुष्ट करावे. जर कोणी मल्लयुद्ध करीतो तर ते नियमाप्रमाणे केल्या वाचून त्याला मुकुट घालीत नाहीत. श्रम करणाऱ्या शेतकऱ्याने पहिल्याने पिकाचा वाटा घेणे योग्य आहे. जे मी बोलतो ते समजून घे, कारण प्रभू तुला सर्व काही गोष्टी समजून देईल. वाचलेले वचने प्रभू परमेश्वर आशीर्वादित करो आणि यातून काही गोष्टी ज्या प्रभूने शिकवलेल्या आहेत ते समजून उमजून घेण्यास प्रभू आम्हाला सहाय्य पुरव. या 7 वचनामध्ये काही गोष्टी पाहत असताना मुख्यतः 5 गोष्टी या ठिकाणी आम्हाला विशेष करून दिसतात. आणि या 5 गोष्टी कोणत्या आहेत? तर ह्या 5 गोष्टी विश्वासणाऱ्यांच्या जीवनातील महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि ह्या संदेशाचं शीर्षक किंवा ह्या सर्व गोष्टींचं शीर्षक ज्यावेळेस आम्ही देतो त्यावेळेस 5 मेटाफर्स ऑफ ख्रिश्चन बिलिव्हर्स लाईफ, ख्रिस्ती विश्वासी जीवनाची 5 रूपके या ठिकाणी दिसतात. ते पहिलं म्हणजे उत्तम सेवक, उत्तम शिक्षक, उत्तम सैनिक आणि उत्तम खेळाडू. आणि शेवटचं म्हणजे उत्तम शेतकरी असं आहे. इंग्रजीमध्ये असं आहे, अ गुड सर्वंट, अ गुड टीचर, अ गुड सोल्जर, अ गुड ॲथलीट अँड गुड फार्मर. अशा प्रकारे हे 5 रूपके तुम्हाला आणि मला प्रभूने दिलेली आहे. आणि गेल्या दिवसामध्ये आपण गुड सर्वंट आम्ही पाहिलं होतं की उत्तम सेवक कसा कृपा माहिती असलेला आणि कृपेवर जगत असलेला किंवा अवलंबून असलेला जो सेवक आहे तो उत्तम सेवक असा आहे. आम्ही उत्तम शिक्षकाविषयी आम्ही ह्या अध्याय 2 आणि वचन 2 मध्ये काही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केला होता. तिथून पुढे आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. पाऊल म्हणतो, ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमक्ष माझ्यापासून ऐकल्या त्या इतरांना शिकविण्यास योग्य अशा विश्वासू माणसांना सोपवून दे. या ठिकाणी 5 गोष्टी आम्हाला विशेष करून ह्या वचनामध्ये दिसतात. वचन 2 मध्ये काय दिसतात गोष्टी? द कंटेंट, द कॉन्टॅक्ट, द कमिटमेंट, द कॅरेक्टर अँड द कन्सिस्टन्सी. या ठिकाणी या वचनामध्ये 5 गोष्टी आहेत. मराठीमध्ये आशय, संदर्भ, जबाबदारी, चारित्र्य आणि सातत्य या 5 गोष्टी पाहावयास मिळतात. आम्ही गेल्या वेळेस पाहिलं होतं की काय आशय आहे, या वचनाचा कंटेंट काय आहे. तर कंटेंट आहे की डिसायपलशिप, द कंटेंट ऑफ डिसायपलशिप एक गोष्ट पाहिली होती. आणि दुसरी गोष्ट द चेन ऑफ डिसायपलशिप, पौलाकडून तिमोथेला, तिमोथेकडून विश्वासयोग्य विश्वासणाऱ्याला आणि विश्वासयोग्य विश्वासणाऱ्यांनी मंडळीतील लोकांना किंवा इतरांना हे शिकवणारी शिष्यत्वाची साखळी आम्ही पाहिली होती. आज दुसऱ्या मुद्द्याकडे आपण पटकन पाहूया. दुसरा मुद्दा आहे द कॉन्टेक्स्ट. का आहे या वचनाचा संदर्भ? बघा बरं, वचन 2 जर आम्ही पाहिलं, ज्या गोष्टी तू, कोणत्या गोष्टी पौलाने तिमोथेला कोणत्या गोष्टी सांगितल्या? जर यादी बघितलं तर भरपूर यादी असेल. म्हणजे उदाहरणार्थ सुवेळी अवेळी तिमोथ्या तू तयार राहा, वचनाची घोषणा कर, आयाबायांच्या कहाण्यापासून दूर राहा, किंबहुना देवाच्या घरात कशा प्रकारे तुला राहायचंय हे तू शिकावंस. हे तिमोथेला पाऊल अतिशय गांभीर्याने सांगत आहे. आणि अनेक अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत, आपल्याकडे वेळ पुरणार नाही. परंतु ज्या वेळेस आम्ही पाहतो, ज्या गोष्टी तू माझ्यापासून ऐकल्या, कोणकोणत्या गोष्टी ऐकल्या, जर यादी जर आम्ही काढली तर पहिली गोष्ट तिमोथेला पौलाने काय सांगितली असेल? अजून सोपं करून बघू. ज्यावेळेस आम्ही विश्वासात नव्हतो त्यावेळेस त्यावेळेस देवाच्या सेवकांनी किंवा मंडळीतील वडिलांनी आम्हाला पहिलं काय सांगितलं? आम्हाला डॉक्टर्स विषयी सांगितलं का? देवाच्या घरात किंवा मंडळीत कसं राहायचं किंवा प्रभुभोजनाविषयी सांगितलं का? नाही प्रियांनो.
जर यादी बघितली तर त्या गोष्टींचा क्रमांक जो आहे तर पहिल्या क्रमांकावर येतं काय, येतं सुवार्ता, गॉस्पेल. प्रियांनो, तुम्हाला आणि मला विश्वासात आणण्यासाठी देवाच्या सेवकांनी सर्वप्रथम सुवार्ता सांगितली. आणि माझा विश्वास आहे पौलाने देखील तिमोथेला ज्या गोष्टी त्या यादीमध्ये सर्वप्रथम सुवार्ता सांगितली. मी का खात्रीशीर सांगतो? कारण ज्यावेळेस हे दुसरं पत्र ज्यावेळेस वाचतो, या दुसऱ्या पत्रामध्ये त्या सुवार्तेविषयी काय काय गोष्टी सांगतो बघा बरं. त्या ठिकाणी विशेष करून 2 तिमोथी 1 वचन 8 मध्ये काय लिहिलं आहे की म्हणून आपल्या प्रभूविषयीच्या साक्षीची आणि मी जो त्याचा बंदिवान त्या माझी तू लाज धरू नये, तर देवाच्या सामर्थ्याच्या परिणामाने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर दुःख सोस. एक आव्हान आहे. कशासाठी दुःख सोस? सुवार्तेसाठी माझ्याबरोबर तिमोथ्या दुःख सोस. त्याच अध्यायामध्ये 10व्या वचनामध्ये त्या सुवार्तेच्या द्वारे जीवन व अविनाशिता म्हणजे अमरता ही प्रकाशित केली आहे. पुन्हा एकदा त्या सुवार्तेचं गांभीर्य तिमोथेला सांगतोय पत्राच्या द्वारे. त्याच अध्यायामध्ये 11व्या वचनामध्ये काय दिसतं? मला त्या सुवार्तेचा घोषणा करता एक आपला पुन्हा ओळख तिमोथेला देत आहे की सुवार्तेसाठी माझ्यावर दुःख सोस, सुवार्तेच्या द्वारे जीवन आहे, अमरता आहे, सुवार्तेचा मी घोषणा करता आहे. त्याच पत्रातील 2ऱ्या अध्यायामधील 8व्या वचनामध्ये तो म्हणतो की माझ्या सुवार्तेप्रमाणे मेलेल्यातून उठवलेला दाविदाच्या संतानातील येशू ख्रिस्त याची आठवण ठेव. याच वचनामध्ये आम्ही पाहतो की सुवार्तेप्रमाणे ख्रिस्ताची जी सुवार्ता आहे त्या ठिकाणी ख्रिस्त प्रगट केलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. आणि वचन 9 मध्ये देखील आम्हाला दिसतं या सुवार्तेमुळे मी दुष्कर्म करण्यासारखा बेड्यांचे देखील दुःख सोशित आहे. दुष्कर्म करणाऱ्यांसारखा मी बेड्यांमध्ये आहे. प्रियांनो, पौल म्हणत आहे तिमोथेला ज्या गोष्टी, कोणत्या गोष्टी? अनेक गोष्टी आहेत, परंतु त्या यादीमध्ये पहिला क्रमांक आहे सुवार्ता. म्हणून या वचनाचा संदर्भ काय आहे? सुवार्ता. द कॉन्टेक्स्ट ऑफ द गॉस्पल. सुवार्तेचं गांभीर्य समजून सांगत असताना आम्हाला पौल या ठिकाणी दिसत आहे. पण खऱ्या अर्थाने या सुवार्तेचं गांभीर्य आम्हाला समजणं अतिशय महत्वाचं आहे. जोपर्यंत सुवार्तेचं गांभीर्य आमच्या जीवनात नाही तोपर्यंत आम्ही उत्तम शिक्षक होऊ शकत नाही. कारण शिकवणारे अनेक आहे प्रिया, लांब लांब संदेश देणारे अनेक आहे, परंतु त्या संदेशामध्ये जर सुवार्ता लपलेली नाही, त्या संदेशातून जर सुवार्ता प्रगट होत नाही तर त्या संदेशाचा काही एक फायदा नाही. आणि म्हणून पौल अनेक वेळा तिमोथेला, आपण या दिवसांमध्ये पाहणार आहोत या सुवार्तेविषयी पौल किती गंभीर आहे. आणि गांभीर्य दाखवत असताना प्रियांनो या ठिकाणी 2 गोष्टी विशेष करून आपण पाहणार आहोत. या 2 गोष्टी काय आहेत बघा बरं. त्या सुवार्तेचं गांभीर्य तुम्हाला आणि मला जर समजायचं असेल तर सुवार्तेचा गाभा समजणं गरजेचं आहे. द कोर ऑफ द गॉस्पल. सुवार्तेचा गाभा समजणं गरजेचं आहे. ज्याला सुवार्तेचा गाभा समजला तो उत्तम शिक्षक होण्यासाठी पात्र ठरलेला आहे. अनेक वेळा सुवार्ता फक्त काय आहे? बाळंत्याने गुंडाळलेलं, गव्हाणीत ठेवलेलं असं बालक आम्हाला आढळलं. प्रियांनो, ही सुवार्ता आता मर्यादित झालेली आहे, परंतु पवित्र शास्त्र या ठिकाणी या सुवार्ता मर्यादित ठेवलेली नाही, परंतु या सुवार्तेचा गाभा अतिशय महत्वाचा आहे विश्वासणाऱ्यांच्या विश्वासी जीवनासाठी. आणि म्हणून पहिला मुद्दा ह्या वचनातून आम्ही पाहणार आहोत द कोर ऑफ द गॉस्पल. आणि दुसरी गोष्ट द सिग्निफिकन्स ऑफ द गॉस्पल. सुवार्तेचं महत्व. आज आपण फक्त सुवार्तेचा गाभा पाहण्याचा प्रयत्न करू. माझ्याबरोबर लुकाचं शुभवर्तमान काढा आणि त्या ठिकाणी अध्याय 2 आपण काढूया. लुकाचं शुभवर्तमान अध्याय 2 आणि वचन 8 पासून मी तुमच्यासाठी वाचतो. त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो ती ही की
तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खून ही की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले हे बाळक तुम्हाला आढळेल. इतक्यात काय झालं? स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. सुवार्तेचा गाभा प्रियांनो काय आहे? सुवार्तेचा गाभा, पहिली गोष्ट, द गॉस्पल ऑफ गॉड. ही सुवार्ता देवाची आहे. का बरं सुवार्ता देवाची आहे? कारण देवाची सुवार्ता सांगण्यासाठी देवदूत स्वर्गातून आलेला आहे, भूतलावरून नाही, कुणाच्या घरातून नाही प्रियांनो. तर देवदूत स्वर्गातून आलेला आहे. काय आहे की त्या ठिकाणी रानात कळप राखीत असताना तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्या जवळ उभा राहिला. तो कुठून आला? तो स्वर्गातून आला. स्वर्गामध्ये कोण आहे? स्वर्गामध्ये आपला देव आहे. देवाने जी सुवार्ता त्याला सांगितली ती सुवार्ता देवदूत घेऊन भूतलावर आला. एवढंच नाही तर वचन ज्यावेळेस आम्ही 13 पाहतो, इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय. आता हा समुदाय किती मोठा होता मला माहित नाही, परंतु समुदाय हा सैन्यांचा होता आणि ते कुठून आले होते? ते देखील स्वर्गातून आले होते. ते का आले होते? ते हे ह्याच्यासाठी आले होते, ज्या देवदूतांनी सुवार्ता सांगितली त्या सुवार्तेला अजून प्रकाशित करण्यासाठी प्रभूने त्यांना पाठवलं होतं. कारण प्रभू जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत देवदूत काही एक करू शकत नाही. म्हणून पहिली गोष्ट या ठिकाणी आम्हाला दिसते, सुवार्तेचा गाभा जर समजून सांगायचा तर त्या ठिकाणी सुवार्ता ही पहिली गोष्ट देवाची आहे. ती देवापासून आलेली आहे, ती स्वर्गीय आहे आणि स्वर्गीय देवदूत घेऊन ती सुवार्ता आम्हाला सांगावयास आलेली आहे. अजून आपण त्या ठिकाणी बघू शकतो, रोमकरास पत्र 2 अध्याय काढू आपण. क्षमा करा, पहिला अध्याय, रोमकरास पत्र पहिला अध्याय आणि वचन 1 वाचतो. पवित्र जन होण्याकरिता बोलाविलेले रोम शहरातील देवाचे प्रियजन या सर्वांना प्रेषित होण्याकरिता बोलाविण्यात आलेला, आता लक्ष द्या, देवाच्या सुवार्तेकरिता वेगळा केलेला. कोणाच्या सुवार्तेकरिता? देवाच्या सुवार्तेकरिता. प्रियांनो, सुवार्ता कोणाची आहे? सुवार्ता ही देवाची आहे. देवाची सुवार्ता देवदूत स्वर्गातून घेऊन आलेले आहे आणि म्हणून प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये या सुवार्तेला एक गंभीर महत्व असणं गरजेचं आहे. आणि ही सुवार्ता आम्ही आमच्या अंतःकरणात जपून ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. पहिला मुद्दा या सुवार्तेच्या गाभामध्ये, ही सुवार्ता ही देवाची आहे, द गॉस्पल ऑफ गॉड. दुसरी गोष्ट आपण पाहू शकतो, रोमकरास पत्रामध्येच असताना आपण पहिल्या अध्यायामधून आपण दुसरं वचन काढूया. या सुवार्तेविषयी देवाने पवित्र शास्त्रात आपल्या संदेष्टांच्या द्वारे पूर्वीच वचन दिले होते. ही सुवार्ता त्याचा पुत्र येशू आपला प्रभू याच्याविषयी आहे. पहिली गोष्ट पाहिली आम्ही, ही सुवार्ता देवाची आहे. दुसरी गोष्ट, ही सुवार्ता त्याच्या पुत्राची म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची आहे. द गॉस्पल ऑफ क्राइस्ट. ती सुवार्ता प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगत आहे प्रियांनो. जसं आम्ही पाहिलं की ते देवदूत आले आणि बाळंत्याने गुंडाळलेले गव्हाणीत ठेवलेले बालक तुम्हाला आढळेल, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्या सुवार्तेविषयी पाऊल म्हणत आहे की ज्या गोष्टी मी तुला तिमोथ्या सांगितलेल्या आहेत त्या व्यवस्थित त्या शिकवणाऱ्या सोपवून दे. कोणती गोष्ट? ती सुवार्ता सोपवण्याची कामगिरी पाऊल तिमोथ्याला देत आहे. कारण सुवार्ता विश्वासणाऱ्यांच्या जीवनात किंबहुना पावलाच्या दृष्टिकोनातून अतिशय गंभीर अशी आहे प्रियांनो. पहिला मुद्दा, सुवार्ता देवाची आहे. दुसरी गोष्ट, सुवार्ता ख्रिस्ताची आहे. माझ्याबरोबर 2 योहान काढा. 2 योहान आणि पहिला अध्याय आणि वचन 7. योहानाचे दुसरं पत्र पहिला अध्याय आणि वचन 7. कारण फसवणूक करणारी म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहे. प्रियानो, देहाने येणारा येशू ख्रिस्त, खास करून योहान तिथे काय सांगत आहे? आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख करून देत आहे. ती ओळख काय आहे? सुवार्ता ख्रिस्ताची आहे.
तो जन्मास आलेला आहे, परंतु अनेक लोक आहे जे फसवणूक करणारी आहेत, ही जगात उठलेली आहेत आणि ती एक दोन नाही प्रियानो, ती पुष्कळ माणसे आहेत. त्यांच्या दृष्टिकोनातून प्रभू येशू ख्रिस्त देहाने आलेला नाही. देहाने येणारा येशू ख्रिस्त याला कबूल न करणारी अनेक लोक आहेत. कारण इब्री लोकास पत्रामध्ये 10वा अध्याय वचन 5 मध्ये स्वतः पुत्र म्हणतो, यज्ञ आणि अन्नार्पणे याची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केले आहे. सुवार्तेचा गाभा काय आहे? सुवार्ता ही दैवी आहे, स्वर्गीय आहे, ती देवाची आहे. पण दुसरी गोष्ट ती पुत्राची आहे, ती देहदृष्ट्या ओळखणारी आहे, ती देहामध्ये आलेली आहे, ती शरीरामध्ये आलेली सुवार्ता आहे. प्रियांनो, सुवार्ता अनेकांना मुळमुळीत वाटत आहे, परंतु सुवार्तेचं महत्व पाऊल आम्हाला सांगत आहे तिमोथेच्या द्वारे की सुवार्ता ही खूप महत्वाची आहे. त्या ठिकाणी सुवार्ता देवाची, सुवार्ता ख्रिस्ताची. त्याच ठिकाणी लुकाच्या शुभवर्तमानात आपण येऊया आणि 16वा अध्याय आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर 16 काढू आपण. योहानापर्यंत नियमशास्त्र व संदेष्टे होते, तेव्हापासून देवाच्या राज्याची घोषणा केली जात आहे आणि प्रत्येक मनुष्य त्यावर आक्रमण करीतो. या ठिकाणी विशेष करून डॉक्टर लूक लिहित आहे की देवाच्या राज्याची घोषणा. पहिलं देवाची सुवार्ता, दुसरं ख्रिस्ताची सुवार्ता, तिसरं देवाच्या राज्याची घोषणा किंवा देवाच्या राज्याची ही सुवार्ता आहे. प्रियांनो, देवाच्या राज्याची सुवार्ता काय आहे? देवाचं राज्य, जसं आम्ही प्रार्थनेमध्ये म्हणतो की जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर तुझे राज्य हो. परंतु हे देवाचं राज्य काय आहे? द गॉस्पल ऑफ द किंगडम ऑफ गॉड. काय आहे देवाचं राज्य? आणि देवाचं राज्य जर पाहायचं असेल, जोपर्यंत एखादा अविश्वासणारा, एखादा अधम पापी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता ऐकत नाही, प्रभू येशू ख्रिस्त जो देहाने आलेला आहे, तो देहाने आला एवढंच नाही तर तो वधस्तंभावर माझ्यासाठी खिळलेला आहे, तोपर्यंत तो देवाचं राज्य ची सुवार्ता पाहू शकत नाही. त्या दोन चोरांची आम्हाला आठवण आली. त्या ठिकाणी एक जण म्हटला की हे प्रभू, तू ज्यावेळेस तुझ्या राजाधिकारीने याल त्यावेळेस तुम्ही माझी आठवण करा. ते राज्य आपल्या ख्रिस्ताचं आहे प्रियांनो, आणि ते राज्य अनादिकालापासूनचं आहे. ते राज्य पावित्र्याने भरलेलं आहे. त्या राज्यामध्ये सर्व देवाचे अधिकार चालणारे आहेत आणि अशा प्रकारच्या राज्याची घोषणा सुरुवातीपासून होत आहे. योहानापर्यंत नियमशास्त्र आहे, संदेष्टे आणि अनेक जण आज देखील त्या देवाच्या राज्याची सुवार्ता सांगणारे आहेत. कारण जोपर्यंत आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवाचं राज्य म्हणजे कोणतं? तो स्वर्ग आम्हाला प्राप्त होणार नाही. मग याच्या शुभवर्तमानात आपण येऊया. 24वा अध्याय आणि 14वं वचन. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, सर्व राष्ट्रात साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल. जोपर्यंत देवाच्या राज्याची सुवार्ता संपूर्ण जगात गाजवली जात नाही, तो ज्याचं राज्य आहे त्याची सुवार्ता गाजवली जात नाही, तोपर्यंत ह्या जगाचा शेवट होणार नाही, असं मत पवित्र आत्म्याने लिहित आहे. आणि म्हणूनच फिलिप्पीकरास पत्रामध्ये 3रा अध्याय 20व्या वचनामध्ये संत पाऊल म्हणतो की आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे. त्या स्वर्गाच्या राज्याची घोषणा करीत असताना संत पाऊल आम्हाला त्या ठिकाणी सांगतो, ज्याने विश्वास ठेवला त्याला त्या ठिकाणाचं नागरिकत्व प्राप्त झालं. प्रियांनो, सुवार्ता ही देवाची आहे, सुवार्ता ही ख्रिस्ताची आहे, सुवार्ता ही देवाच्या अद्भुत अशा राज्याची आहे प्रियांनो. आणि म्हणून हे तिमोथ्या, या सुवार्तेकडे अतिशय गांभीर्याने पहा. कारण जोपर्यंत ही सुवार्तेकडे तू गांभीर्याने पाहणार नाही तोपर्यंत तू उत्तम शिक्षक असा होणार नाही. आणि शिक्षकाची सर्वात महत्वाची बाजू म्हणजे सुवार्ता. का त्या सुवार्तेच्या द्वारे प्रियांनो तुम्हाला आणि मला बळ प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. चौथी गोष्ट आपण पाहूया. काय आहे चौथी गोष्ट? सुवार्ता देवाच्या अद्भुत कार्याची आहे. द गॉस्पल ऑफ गॉड्स मायटी वर्क्स.
त्या देवाच्या अद्भुत कार्याची सुवार्ता आहे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आला, किंबहुना उत्पत्तीपासूनच पाहू, त्या देवाचं अद्भुत कार्य आम्हाला विविध ठिकाणी पाहता येतं. तो तांबडा समुद्र दुभावला असो किंवा त्याच्या अगोदर त्या 10 जे काही त्याच्यावर मिस्रावर जे काही काय बरं ते मिस्रावर बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. त्या ठिकाणी आम्ही पाहतो की देवाचं सामर्थ्य आम्हाला त्या ठिकाणी दिसतं किंवा कार्य दिसतं त्या ठिकाणी. आणि अशा ठिकाणी त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देखील प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला दिसतं की देवाने अद्भुत कार्य केलं. मग लाजाराला जिवंत केलं, 5,000 भाकरी दिली, त्या विधवा स्त्रीच्या मुलाला देखील त्या तिरडीवरून उठवलं. अनेक अशा गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या आहेत. परंतु ह्या ठिकाणी सुवार्ता देवाच्या अद्भुत कार्याची आहे म्हणजे काय? इफिस्करास पत्र 1 अध्याय वचन 13 मध्ये आम्हाला दिसतं की तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला. प्रियानो, त्या ठिकाणी संत पाऊल म्हणतो तारणाविषयीची सुवार्ता. प्रियानो, देवाचं जे अद्भुत कार्य जे आहे ते तारणाविषयी निगडीत आहे. कारण तो तारणासाठी ह्या भूतलावर आला. त्याची पहिल्यापासून एदेन बागेपासूनच ती इच्छा होती की प्रत्येक मनुष्याचं तारण व्हावं. पण योग्य समय आपल्या पुत्राला पाठवलं आणि त्या ठिकाणी आम्हाला दिसतं की त्याचं अद्भुत कार्य जे आहे, मायटी वर्क आहे, ते काय आहे? तारणासाठी वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त आम्ही त्या ठिकाणी पाहतो. योहान 3:16 आम्हाला पाठ आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन. जसं तिसरा मुद्दा, देवाचं राज्य त्याला मिळावं. परंतु 17 वचन काय आहे? देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले. पाऊल म्हणतो तारणाविषयीची सुवार्ता. त्या ख्रिस्ताच्या द्वारे आमचं तारण झालेलं आहे. सुवार्तेचा गाभा काय आहे? सुवार्तेचा गाभा तारणाचं अद्भुत कार्य त्या सुवार्तेमध्ये दडलेलं आहे. आणि म्हणून हे तिमोथ्या, ही गोष्ट तू समजून घे, उमजून घे आणि ज्याला देणार आहे, सोपवून देणार आहे, हे काळजीपूर्वक ही सुवार्ता सोपव, कारण हे अद्भुत आहे. 5वी गोष्ट आपण पाहूया, द गॉस्पल ऑफ गॉड्स विक्ट्री. देवाच्या सुवार्ता देवाच्या विजयाची आहे. मग त्याच्या शुभवर्तमानात आपण येऊया. त्याचं शुभवर्तमान 28वा अध्याय आणि वचन 2 पासून वाचतो मी. तेव्हा पहा, मोठा भूमिकंप झाला, कारण देवाचा दूत स्वर्गातून उतरला. त्याने येऊन धोंडा एकीकडे लोटिला आणि तीवर तो बसला. त्याचे रूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते. त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापले व मृतप्राय झाले. देवदूताने त्या स्त्रियास म्हटले, तुम्ही भिवू नका. वधस्तंभावर खिळलेल्या येशूचा तुम्ही शोध करीत आहात, हे मला ठाऊक आहे. तो येथे नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या, तो निजला होता, ते हे स्थळ पहा. प्रियांनो, सुवार्ता आहे या ठिकाणी. काय आहे सुवार्ता? तो उठला आहे. या, तो निजला होता, ते हे स्थळ पहा. कोण सांगत आहे? देवदूत सांगत आहे. कुणाला सांगत आहे? मनुष्याला सांगत आहे. प्रियांनो, कुठून आले ते? कारण प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला. काय आहे? देवाच्या विजयाची सुवार्ता आहे. तो उठला आहे. त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. तो निजला होता, ती जागा पहा, ते स्थळ पहा. तो त्या ठिकाणी नाहीये. तो आता तुमच्या अगोदर गालिलाकडे चाललेला आहे. आणि त्या ठिकाणी आम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट कळते की जी सुवार्ता आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेस देखील सुवार्ता ही स्वर्गातून आली होती, त्याच्या जन्माविषयी सांगायला. परंतु पुनरुत्थानाच्या दिवशी त्या ठिकाणी आम्हाला दिसतं तीही सुवार्ता स्वर्गातून आली होती. ती देवदूतांनीच आणली होती. त्या दिवशी देखील त्या राखण करत असलेल्या त्या मेंढपाळांना सांगितली आणि या ठिकाणी स्त्रियांना सांगितली. थोडक्यात देवदूतांनी सुवार्ता ही मनुष्याला सांगितली. हा सुवार्तेचा गाभा आहे प्रियानो. आणि म्हणून या वचनाचा जो संदर्भ आहे,
ही सुवार्थ आहे आणि या सुवार्थेचं महत्व, गांभीर्य आम्हाला समजणं अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून थोडक्यात तुम्ही जर अभ्यास केला तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला अभ्यासाला मिळेल. परंतु हे 5 गोष्टी मी प्रार्थनापूर्वक तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत, की या सुवार्तेचा गाभा जो आहे, त्या 5 आहेत, की सुवार्ता ही देवाची आहे, सुवार्ता ही ख्रिस्ताची आहे, सुवार्ता ही देवाच्या राज्याची आहे, सुवार्ता ही देवाच्या अद्भुत कार्याची आहे आणि 5 सुवार्ता ही देवाच्या विजयाची आहे. इंग्रजीमध्ये द गॉस्पल ऑफ गॉड, द गॉस्पल ऑफ क्राइस्ट, द गॉस्पल ऑफ द किंगडम ऑफ गॉड and the gospel of God's mighty words and the gospel of God's victory. हे 5 गोष्टी आज आम्ही शिकलेलो आहे. इथे मी थांबतो कारण दुसरी गोष्ट जी आहे ती आपल्याला वेळ पुरणार नाही. द सिग्निफिकन्स ऑफ द गॉस्पल, त्या सुवार्तेचं महत्व पाऊलाच्या जीवनात इतकं का महत्वाचं आहे ते आपण पुढच्या वेळेस पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि प्रभूने पुरवलेल्या विचारांबद्दल, शब्दाबद्दल मी प्रभूचे मनापासून आभार मानतो.